4चा बेल्ट ठेवू आणि या ठिकाणी पण आपण 4 टाकू। आता काय करायचं, हे गळ्याचे माप जोडून घ्यायचे। आता या ठिकाणी आपण गळा असा घेणार आहोत, म्हणजे आपण एकदा ड्राफ्टिंग करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला कटिंग करताना कशी कट करायची असते। आता ही लाईन आपण सरळ खाली घेऊ, आपली ही खालची बॉर्डर आहे, तर ही लाईन आपण सरळ खाली घेऊ। पण आपल्याला एवढी पट्टी हा पॅच काढायचा एवढा, त्यामुळे मी मार्किंग करून घेतलं आहे। आणि याला आपण आता सरळ असा आकार देऊन घेऊ, गोल। आता हा आकार सरळ खाली घ्यायचा आणि या ठिकाणी आपण बोटनेकचा शेप देऊन घेऊ। या पद्धतीने आपला बोटनेकचा शेप झाला। आता आपल्याला एकदा कंबर टाकून घ्यायची। 34चा चौथा भाग किती होतो, 8.5 इंच या ठिकाणी।